दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञानाः आसुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्तार्थी ज्ञानी च भरतर्षभ। न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः चतुर्विधाः भजन्ते मां जनाः सुकृतिनः अर्जुन आर्ताः जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। अत्यंत दुस्तर असणाऱ्या ह्या माया नदीतून तरुण जाण्याचा काही उपाय आहे का, असं जेव्हा अर्जुनाच्या मनात येतं तेव्हा भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात की या माया नदीतून सहज तरुण जाण्याचा उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे कोणता, तर दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती ते. जे लोक मला शरणागत होतात ते ह्या मायेतून सहज तरून जातात. मग फक्त भगवंताची शरणागती केली की मग मायेतून तरून जातं, तर सर्वच लोक भगवंताची शरणागती का करत नाहीत, याचं काय कारण. सर्व लोकांनी शरणागती करायला पाहिजे परंतु शरणागती करताना दिसत नाही, ह्याचं काय कारण असेल. तर याचं कारण ह्या श्लोकामध्ये सांगतात की दुष्कृतिनाः मूढाः मायया अपहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः नराधमाः मां न प्रपद्यन्ते. यामध्ये भगवंताची शरणागती कोण करत नाही किंवा कशामुळं होत नाही हे सांगतात की जे दुष्कृतिनाः, ज्यांच्या प्रत्येक कृत्य किंवा आचरण हे दुष्ट असतं, म्हणजे दुष्ट आचरणाचे जे लोक आहेत, जे तमोगुणाने अभिभूत झालेले जे लोक आहेत तामसी वगैरे, तर ते दुष्ट कृत्य करतात. आणि दुष्ट कृत्य करणाऱ्यांना कधीच परमात्म्याची शरणागती करावी अशी बुद्धी होत नाही. तसंच जे मूढ म्हणजे ज्यांच्या ठिकाणी अविवेक आहे, मूढ म्हणजे ज्यांना सार असार ग्राह्य त्याज्य अशा प्रकारचा सत्य असत्य नित्य अनित्य किंवा मिथ्या सत्य असा कोणताच विवेक नाही, असे जे लोक आहेत ते मला शरण येत नाही. अविवेकी लोक मला शरण येत नाहीत. आणखी काय, मायया अपहृत ज्ञानाः, ज्यांचं मायेनं त्यांचं जे ज्ञान आहे, वास्तविक त्यांना मी आत्मा आहे असं ज्ञान व्हायला पाहिजे, परंतु मायेच्या द्वारा म्हणजे ही जी त्रिगुणात्मिका असणारी जी माया आहे त्या मायेनं त्यांचं ज्ञान किंवा त्यांच्या बुद्धी जणू काही अपहृत केले आहे, बुद्धीचं अपहरण केलेलं आहे, बुद्धी चोरून घेतलेली आहे. त्यामुळं त्यांना ह्या भगवंताची शरणागती करावी अशी बुद्धी होत नाही. ते कसे आहेत, नराधमाः, ते मनुष्यांमध्ये नर आहेत, नावाला मनुष्य आहेत पण ते अत्यंत अधम म्हणजे निकृष्ट असे जे लोक आहे ते माम न प्रपद्यन्ते, ते मला शरण येत नाहीत. मग तुला शरण कोण येतात, तर ते म्हणतात ये पुन्हा नरोत्तमाः पुण्यकर्माणः, म्हणजे जे पुण्यकर्म करतात, म्हणजे सदाचरणी जे लोक आहेत असे सदाचरणी लोक मला शरण येतात. पण त्या शरण येणाऱ्यामध्ये हे जे पुण्यकर्म करणारे लोक आहेत, त्या पुण्यकर्म करणारे म्हणजे शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वेदविहित अशा प्रकारच्या सत्कर्मांचं आचरण करणारे असे पुरुष मला शरण येतात. पण त्या शरण येणाऱ्यामध्ये त्याचे पुन्हा 4 प्रकार आहेत. हे सर्व शरण येतात परंतु त्याच्यामध्ये 4 प्रकार भगवान सांगतात. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. या ठिकाणी हे अर्जुना चतुर्विधा सुकृतिनाः जनाः, चतुर्विधा म्हणजे 4 प्रकारचे सुकृती म्हणजे सुकृती पुण्यवान धन्य
असं अमरकोशामध्ये सांगितलेलं आहे. तर जे पुण्यकर्म करणारे, धन्य स्तुतीला प्राप्त असणारे आणि सदाचरण करणारे असे जे लोक आहेत, तर ते लोक सुकृतिनः, त्यांना सगळ्यांनाच पुण्यवान असं म्हटलेलं आहे. हे लोक माम भजनते, ते लोक माझं भजन करतात. हे भरतर्षभ, हे भरत कुलामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, तो ऐक. हे 4 लोक कोणते? आर्ताः, जिज्ञासुः, अर्थार्थी च ज्ञानी इति चतुर्विधा जनाः माम भजन्ते. असे 4 प्रकारचे लोक माझं भजन किंवा सेवा भक्ती करतात. ते कोणकोणते? तर आर्ताः, ज्याच्या ठिकाणी आर्त म्हणजे पीडा झालेली आहेत आणि त्या पीडेचं निवारण करावं म्हणून आता आपल्या स्वतःच्या बाहुबलाने आपण आपल्या प्राप्त झालेल्या संकटाचा परिहार किंवा दुःखाचा परिहार, प्राप्त झालेल्या पीडेचा परिहार आपण करू शकत नाही, म्हणून लोक मला शरण येतात. कशासाठी? आपल्या दुःखाच्या निवारणासाठी. मात्र हे सुद्धा पुण्यवानच लोक आहेत. मला पुण्यवान लोकच माझी शरणागती करतात. पण त्या पुण्यवानामध्ये 4 प्रकार आहेत. तो पहिला जो आहे तो आर्तभक्त, म्हणजे दुःख. जसं द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंग आला म्हणून तिने देवाचा धावा केला, तर असे हे आर्तभक्त आहेत. नंतर जिज्ञासुः, या ठिकाणी जिज्ञासू म्हणजे भगवंताचं खरं तत्त्व, वास्तव स्वरूप काय आहे हे जाणण्याची इच्छा करणारा, त्याला जिज्ञासू. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. ज्याला परमात्म्याचं खरं स्वरूप काय आहे, परमात्मा सगुण साकार आहे का सगुण निराकार आहे का निर्गुण निराकार आहे, नेमकं परमात्मा एकदिशी आहे की तो व्यापक आहे, ह्या परमात्मा सर्वत्र आहे का एकाच ठिकाणी आहे. परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान, खरं वास्तव स्वरूप परमात्म्याचं काय आहे अशी जाणण्याची ज्याची इच्छा आहे, तो म्हणतो परमात्म्याचं स्वरूप दुसऱ्यांना, ज्या लोकांना जे परमात्मा नाहीत त्यांना काय, जीवात्म्यांना काय परमात्म्याचं स्वरूप सांगता येणार. तेव्हा परमात्म्याची शरणागती करू म्हणजे परमात्मा आपलं यथार्थ स्वरूप आपल्याला दाखवील, म्हणून परमात्म्याची शरणागती करतात. ते आहेत जिज्ञासू. त्यांना प्रल्हादाला परमात्म्याचं ज्ञान व्हावं असं वाटतं. किंवा या ठिकाणी जे अर्थार्थी असा 3रा भक्त सांगितला. अर्थार्थी म्हणजे धनकामः, ज्याला धनाची इच्छा आहे आणि आपल्याला इच्छित असणारं धन, पण ते धन आपल्याला भगवंताच्या शरणागती केली असता तो भगवान आपल्याला ह्या धनाचा पुरवठा करील किंवा धन देईल, या इच्छेने भगवंताची भक्ती आणि भगवंताची शरणागती करणारे असे एक भक्त आहेत. आणि 4था भक्त सांगितला ज्ञानी. ज्ञानी म्हणजे ज्याला भगवान परमात्म्याचं खरं वास्तव स्वरूप कळलेलं आहे, म्हणजे त्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, परमात्म्याच्या आत्मत्वाने ओळख झालेली आहे, असा हा ज्ञानी हा एक भक्त आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 भक्त आहेत आणि ते सगळे काय आहे, पुण्यवान आहेत. म्हणजे आता हे वास्तविक जर पाहिलं तर हे सगळेचे सगळे पुढं सांगतात उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. पुढं सांगणार म्हणजे सगळेच उत्कृष्ट आहेत, म्हणजे सगळेच आपापल्या जागेवर ते श्रेष्ठ आहेत. याचं कारण असं आहे की जसं पतिव्रता स्त्रीला जर काही अलंकाराधिकाची आवड निर्माण झाली तर त्याची पूर्तता ती परपुरुषाकडून करत नाही, आपल्या असणाऱ्या पतिदेवतेकडंच त्याची मागणी करते. त्याप्रमाणे वास्तविक परमात्म्याकडं परमात्म्याच्याच प्राप्तीची इच्छा करायला पाहिजे. पण आपल्याला धन मिळावं, संकटाचा परिहार व्हावा किंवा परमात्म्याचं तत्त्व काय आहे यथार्थ आपल्याला कळावं, यासाठी हे सगळे भक्त दुसऱ्या परमात्म्याच्या अतिरिक्त कोणत्याही जीवाचा किंवा जडाचा आश्रय न करता माझाच आश्रय करतात, म्हणून हे सर्वच्या सर्व श्रेष्ठच आहेत असं पुढं सांगणार आहेत. तर या प्रकाराने भगवान अर्जुनाला या 2 श्लोकामध्ये पहिल्यांदा दुष्कृती किंवा दुराचरणी लोक जे आहे, आचारभ्रष्ट लोक आहेत, त्यांना माझी शरणागती करण्याची बुद्धीच होत नाही, परंतु जे पुण्यवान लोक आहेत ते शरणागत होतात. परंतु त्यांच्यामध्येही
पुन्हा 4 प्रकार आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, अर्थ म्हणजे धन, आणि अर्थार्थी म्हणजे धनाची कामना असणारे, आणि ज्ञानी. अशा प्रकारचे 4 भक्त मला शरण येतात असं भगवान या ठिकाणी सांगतात. आता यावर माऊली सांगतात की येणे उपाये मज भजले तेहे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही. माऊलींनी अगोदरच्या श्लोकात सांगितलं की ह्या लोकांनी जे मला माम एव ये प्रपद्यन्ते, मला शरणागत होणारे जे भक्त आहेत ते मला शरणागत होणारे ते माझी माया तरले, ते माझ्या मायेतून तरुण गेले. परंतु ते म्हणतात एक गोष्ट आहे अर्जुना, ऐसे भक्त विपाईले, असे भक्त फार थोडेच आहेत, अगदी क्वचित आहेत, आणि विपाईले आणि बहुवस नाही, यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर माझ्या शरणागत झालेल्या भक्तांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर दिसणार नाही. भक्त म्हणविता वाटे गोड, परी भक्तजन मुद्रा अति अवघड. त्यांनी सांगितलं झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, युद्धस्य वार्ता रम्या असं म्हणतात. युद्धाच्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं, परंतु काय त्यांना आता काय सांगितलं प्रमाण, युद्धस्य वाद नाही, प्रमाण सांगितलं. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख आणि करिता देह दुःख थोर आहे. जर युद्धाच्या गोष्टी जर आपण गप्पा मारायला लागलो तर ऐकताना मोठा आनंद होतो, काय शिवाजी महाराजांचा पराक्रम. पण तसा पराक्रम युद्धामध्ये सहभागी होऊन जर आपण करायला गेलो तर मग ते काय आहे, देह दुःख थोर आहे. शरीराला अनेक प्रकारच्या बाणांचे, शस्त्रास्त्रांचे घाव सहन करावे लागतात. त्याप्रमाणे ही भक्ती जी आहे ती शोळावरची पोळीप्रमाणे अत्यंत कठीण आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून म्हणतात की ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही, असे भक्त फार थोडे आहेत, अनेक त्यांची संख्या नाही असं सांगतात. आता हे का बरं असे भक्तांचं प्रमाण जास्त का नाही, तर ते सांगतात जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूतसंचारू, जहाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. हे लोकांना का झालं असं, ते सगळे जीव भ्रमले या काय कामेन. अशा प्रकारची लोकांना ही स्थिती का प्राप्त झाली, परमात्म स्वरूपाची शरणागती करायची ते सोडून दिलं आणि ते अनात्म पदार्थांना शरणागत झाले. म्हणजे शरणागत झाले म्हणजे काय, जे बहुता एका म्हणजे जे नाम कारण, बहुता एका म्हणजे बहुत करून अनेक लोकांना, अवांतरू अहंकार अहंकाराचा अवांतरू भूतसंचारू. त्यांच्या सांगतात त्या बाकीच्या लोकांना काय झालं, त्यांचा जो अहंकार आहे ना, त्या अहंकाराचा किंवा अहंकार रूपी भूताचा संचार झाला. आणि तो कोणत्या, अवांतर. अवांतर म्हणजे त्या अहंकाराच्या ठिकाणी भूतसंचार झाला असता. कोणता, अहंकाराचे, चांगलं लक्षात घ्या, बरोबर आहे का पहा. अहंकाराचा भूतसंचार जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झाला असता आणि अहम ब्रह्मास्मी असं जर म्हटला असता तर तो अहंकार योग्य दिशेने आला असता. पण त्याला अवांतर म्हणजे आत्मा सोडून हा जो पंचमहाभूताचा देह आहे त्याच्या ठिकाणी त्याचा अहम जाऊन बसला. म्हणजे त्याला काय झालं, त्या अहंकाराला तादात्म्याची भ्रांती झाली. म्हणजे त्याला देहाच्या विषयी तो देहच मी आहे अशा प्रकारचं भूत त्याच्या अहंकारामध्ये संचारित काय भूताचं संचरण झालं. म्हणजे तो काय त्यांनी म्हणायला पाहिजे होतं मी ब्रह्म आहे, त्याच्याऐवजी अवांतर म्हणजे जे ब्रह्म नाही त्या ब्रह्मातिरिक्त परमात्म्या अतिरिक्त असणारं जे पंचमहाभूताचं शरीर, त्या शरीराच्या ठिकाणीचं त्याला भूतसंचार झाला. म्हणजे तो काय म्हणला, देहोहम असं म्हणायला लागला. देहो अहम अस्मी, मी देह आहे असं म्हणायला लागला. आणि म्हणून आत्मबोधाचा विसरू झाला, म्हणून त्याला आत्मज्ञानाचा विसर पडला. जर त्यांनी देहाला मी म्हटला नसता तर तो काय म्हटला असता, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी आनंदरूप असणारा ज्ञानघन असणारं ब्रह्म मी आहे
असं. आता याच्यामध्ये दोन आहे की त्याला अगोदर अहंकाराचा अवांतरभूत संचार झाला म्हणून आत्मबोधाचा विसर पडला, की आत्मबोधाचा विसर पडला म्हणून अहंकाराचा भूतसंचार झाला, अशी येईल की नाही याच्यामध्ये. तर याच्यापैकी कोणती गोष्ट अगोदर घडते? का युगपत होतं? कोणतंही म्हणा तुम्ही, अहंकाराचा भूतसंचार झाला का आत्मबोधाचा विसर आहे, आणि आत्मबोधाचा विसर झाला की त्याला काय आहे? अहंकाराचा अवांतर भूतसंचार आहे. म्हणजे ज्याला देवहम अगोदर वाटतं का आत्म्याला अगोदर विसरतो, असं जर विचारलं तर हे दोन्ही काय आहे? युगपत घडतं. आणि ज्या वेळेला त्याला हे अहंकार देह मी आहे असं वाटतं, त्यावेळेला काय होतं महत्त्वाचं? मी देह आहे ही जाणीव कुठपर्यंत ठरवायची? ही जाणीव त्याच्या ठिकाणी आहे, त्याला मी देहोहम वाटतं, ब्रह्माहमस्मी वाटत नाही. जर ज्या वेळेला देहोहम वाटतं त्यावेळेला घडतं काय ते सांगतात की ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढिले अधोगतीची लाज नेनवे, आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. एकदा देह तादात्म्य भ्रांती झाली आणि भूतसंचार झाल्यावर तसा तो मनुष्य इकडं तिकडं मनाला वाटेल तसा कसाही प्रकारची बडबड, व्यर्थ क्रिया करतो. त्याचप्रमाणे ज्याला देहाभिमान एकदा त्या मनुष्याला लागला, देहाभिमान धारण केला की त्यावेळी त्याला नियमाचे वस्त्र नाठवे. जसं मनुष्याला आपल्या अंगावर वस्त्र नसलं तर लज्जा वाटते, परंतु एखाद्या पुरुषाला तो भ्रमिष्ट झाला किंवा वेडा झाला, उन्मादग्रस्त झाला, तर त्या पुरुषाला आपल्या अंगात हे मद्यपान वगैरे करून तो उन्माद अवस्थेला प्राप्त झाला, त्याला आपल्या वस्त्राची सुद्धा शुद्ध राहत नाही. इथं वस्त्र कोणतं आहे? देहाभिमानी पुरुषाचं वस्त्र कोणतं आहे? तर त्यावेळेला मनुष्याचं त्यांनी काहीतरी नियमात राहिलं पाहिजे. नियमात राहिलं पाहिजे म्हणजे जी वर्ण आश्रमाला विहित अशा प्रकारची वेदविहित कर्म आहे तीच केली पाहिजे. जर वेदविहित कर्माचा त्याग केला तर त्या मनुष्याला लज्जा वाटली पाहिजे, कारण वेदविहित कर्म योग्य दृष्टीनं करणं हे वस्त्रासारखं आहे. वस्त्र जसं अंगावर असलं पाहिजे, वस्त्रविहीन झालं तर त्या मनुष्याला ते लज्जास्पद आहे. पण याला नियमाचे वस्त्र नाठवे, याला आठवणसुद्धा राहत नाही की आपण वेदविहित कर्माचं उल्लंघन करीत आहोत, वर्णाश्रम धर्माचं आपण उल्लंघन करीत आहोत. दुसरं वस्त्र कोणतं आहे? तर या ठिकाणी ज्याला देहाभिमानी पुरुष आहे आणि जर त्याला परमात्म प्राप्तीच्यासाठी काही परमार्थाची वाटचाल करायची असेल तर त्याच्याजवळ इंद्रिय निग्रह असला पाहिजे. इंद्रिय निग्रह हे सुद्धा एक वस्त्र आहे, पण त्याला इंद्रिय निग्रह करावा असंही वाटत नाही. त्या इंद्रियांना मोकाट सोडून द्यावं आणि त्याच्याबद्दल त्याच्या मनात काहीही खंत वाटत नाही. म्हणून म्हणतात की नियमाचे वस्त्र नाठवे. आणि आपण जर या ठिकाणी जर या नियमांचं पालन केलं नाही, शास्त्र नियमाचं पालन केलं नाही, तरी खंतितेनं करा आणि होणे गाढव कुतरा. जर आपण या ठिकाणी ह्या निषिद्ध कर्माची काही लाज धरली नाही, त्या कर्मात प्रवृत्ती झाली, तर पुढं जाऊन आपलं काय होणार आहे? आपल्याला श्वानाचा किंवा डुकराचा, कुत्र्यात असे जन्म आपल्याला प्राप्त होतील, याच्याविषयी त्याला लाजणे नव्हे, काही लाज वाटत नाही. पुढे गेल्यावर मेलं म्हणजे गेलं, कसलं जन्मन, कसला पुन्हा अधोगती ऊर्ध्वगती नाही, स्वर्ग नाही आणि नरकही नाही. ह्या धर्म ही एक आफूची गोळी आहे आणि त्यामुळं हे लोक अशा काही कल्पना करतात. त्यामुळं त्याला निषिद्ध कर्म करताना कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही, अधोगतीविषयी त्याला खंती वाटत नाही. आणि त्यामुळं करिता ती जे न करावे वेदू म्हणे. आणि मग ते काय करतात? जे वेदू म्हणे, जे वेद सांगतो का तुम्ही इदम करू, ही गोष्ट करा, ते न करिता ती कोणतीही गोष्ट वेदविहित कर्माचं नियमाचं ते पालन करत नाही. या ठिकाणी भगवान इति काकू म्हणजे भगवान परमात्मा अगदी सद्गदित कंठाने सांगतात, पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. पाहे पा अर्जुना, तूच पाह बरं, जया लागी शरीराच्या गावे आले. हे पांडवा, हे अर्जुना, जया लागी म्हणजे जे करण्यासाठी,
ह्या शरीराच्या गावाला हे आलेले आहेत. म्हणजे शरीररूपी गावाला गेल्यानंतर काय करायचं आहे, तर या ठिकाणी फक्त परमार्थच साधायचा आहे. परंतु आपण ज्याच्यासाठी हे शरीर दिलेलं आहे, काय दिले इंद्रिया हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग, अशा प्रकारच्यासाठी शरीर दिलेलं आहे. परंतु त्यांना कार्यार्थ अगवा सांडूनिया, किंवा शरीर काय कशासाठी दिले, वेदविहित कर्माचरण करावं, निष्काम उपासना करावी, तत्वज्ञान संपादन करावं, आणि काय फल मिळावं जीवनात, तर असं म्हटलं पाहिजे का याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेच्या, असा आपल्याला जन्मा आली याचे आजी फळ झाले साचे, असा तृप्तीचा ढेकर यावा, म्हणून जया लागी आले ती पांडवा. ज्याच्यासाठी मनुष्य त्याच्यासाठी आलेला आहे. परंतु तो कार्य आणि अर्थ, किंवा जगामध्ये आपल्याला मनुष्य जन्माला आले तर 4 प्रकारचे पुरुषार्थ आपल्यासमोर आहेत. पुरुषाच्या इच्छेचे विषय 4 आहेत. एक धर्माचरण करावं, धर्म हा पुरुषार्थ आहे. दुसरा काम हा पुरुषार्थ आहे. नंतर अर्थ म्हणजे धन मिळवणं हा पुरुषार्थ आहे. आणि मोक्ष हा सर्वात शेवटचा चतुर्थ पुरुषार्थ आहे. तेव्हा हे आपल्या मनुष्य देहाला आल्यानंतर अर्थ म्हणजे 4 पुरुषार्थ संपादन करावे. आणि खरं हे 3 पुरुषार्थापेक्षाही मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे, श्रेष्ठ असा पुरुषार्थ तो आपण मिळवावा. आणि कार्य म्हणजे काय करावं, तर वेदविहित कर्माचरण करावं. पण हे कार्य आणि अर्थ या सर्वांना सांडून या, आपलं काय कर्तव्य आहे आणि आपल्याला कोणतं प्रयोजन सिद्ध करायचं आहे, कोणता पुरुषार्थ सिद्ध करायचा आहे, या सर्वाचाच त्यांनी त्याग केला. कार्य अर्थ अगवा सांडोनिया. मग ते लोक करतात काय, तर त्यांनी काय केलं, मग मोक्ष पुरुषार्थ सिद्ध केला नाही, विहित कर्माचाही त्याग करणारे ते लोक ते करतात काय, तर इंद्रिय ग्रामीचे राजविधी, अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांतराची मांदी मेळवोनिया. जर आपण ह्या विषय लोलूप विषयासक्त, ज्यांना आपल्या जीवनाचं काय प्रयोजन आहे हे सुद्धा ज्यांनी जाणून घेतलं नाही, ज्यांच्या ठिकाणी केवळ विषयाच्या भोगानेच सुख होईल अशा प्रकारची धारणा दृढ झालेली आहेत, असे जे लोक आहेत, जे वामाचरणी लोक आहेत, तर ते काय करतात, तर इंद्रिय ग्रामीचे राजविधी, इंद्रियरूपी गाव आहे आणि त्याच्या राजविधी म्हणजे त्याच्यावर असणारा जो राजरस्ता आहे, राजमार्ग, यांचा राजमार्ग कोणता, इंद्रियरूपी गाव. आणि त्या इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर किंवा राजमार्गावर उभे राहतात आणि अहम ममतेच्या जल्पवादी. आणि त्यांचं जीवनाचा अर्थ काय आहे, अहंता आणि ममता याला धरूनच सगळी जल्प काय आहे. जोपर्यंत देह मी समजून आपण जेवढे करतो ना, बोलतो ना, देहाला मी समजून, ते सगळे जल्प आहेत. जल्प म्हणजे काय, ते सगळी व्यर्थ बडबड आहे. मनुष्य जसा झोपेत बरळतो तसं बरळ नाही. म्हणजे याचा अर्थ एवढाचा एवढा समय ही सगळी शक्ती आपली पूर्ण खर्च होते. जल्प ठरतो म्हणजे केवळ बडबड ठरते. कधी कशाने, तर अहंता आपल्या ठिकाणी असेल. अहंता म्हणजे शरीराला मी म्हणणं. तुकाराम महाराज तर म्हणतात, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटीती. देहाला मी म्हटलं की कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक, आणि त्या देहाला मी समजून जे काही तुम्ही बडबड कराल ती व्यर्थ बडबड आहे. दुसरं सांगतात, काही लोक देहाला मी म्हणतात आणि ह्या इंद्रियाच्या राजमार्गावर, म्हणजे काय, इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियाच्या राजमार्गावर जे जे शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषय मिळतील ते त्या इंद्रियांनी भोगायचं, हा त्यांचा राजमार्ग. आणि त्याच्यामध्ये काय आहे, पुन्हा बडबड काय करतात, त्यांचं विषयी लोक किंवा पामर लोक एकमेकांना भेटतात त्यावेळेला पंचविषय सोडून त्यांच्या चिंतनाचा दुसरा कोणताही बोलण्याचा विषय नाही. तच्चिंतनम तत्कथनम, त्यांच्या ठिकाणी अन्योन्यम तत्प्रबोधनम. कोणते शेअर बाजार वाढलेले आहेत, कोणता घ्यावा, कोणत्या बँकेत पैसे टाकले तर व्याज अधिक आहे, अशा प्रकारचं हे सर्व जे आहे ते देहाला मी म्हटल्यानंतर आहे. किंवा ममता, त्यांनी सांगितलं की देहसंबंधी असणारे आई वडील पुत्र बंधू हे माझे आहेत,
असं म्हणणं हे काय आहे, हा जल्पवाद आहे, केवळ बरळणं आहे. आणि त्याचेच काय करतात, विकारांतराचे, आणि जे लोक ह्या व्यवहारात राहतात ना त्यांच्याजवळ विकारांतराची मांदी म्हणजे अनेक प्रकारचे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे उलट हे विकार काय, हे विकार वास्तविक दुःखदायक आहे, परंतु ते विकारांतराची मांदी त्यांचे समुदाय. नुसता काम असला तर चालत नाही, आपल्या अंतकरणात क्रोध पण जेणेकरून निर्माण होईल. म्हणजे यांना उलट काम, क्रोध, लोभ हे सगळे बरोबर असले तर बरं वाटतं. आता जे आमचा मित्र आला होता तर त्याला म्हटलं तू भांडणाची कामं काय करतो, कशासाठी करतो, त्याच्यासाठी काय, बरं अर्थार्जन करायचं तर किती करायचं ह्याचं काय, तर पण त्याशिवाय करमतच नाही, वेळ टाईमपास म्हणे. मग त्याला असं वाटतं का टाईमपास करण्यासाठी काय आहे, हेच गोष्टी कराव्यात, त्याच्यामुळे वेळ जातो म्हणे. नाही तर एकटा असल्यावर आम्ही काय करू, आता हे तरी काय वेगळं आहे, भांडणं, कलह, स्पर्धा हे करायचं तर ही विकारांतराची मांदी म्हणजे समूहच्या समूह. एक विकारात करमत नाही, कामाबरोबर क्रोध पाहिजे, क्रोधाबरोबर लोभ पाहिजे, त्याच्याबरोबर मत्सर पाहिजे, दंभ पाहिजे, अहंकार पाहिजे, सगळं पाहिजे. असं ह्या लोकांना विकारांतरांचे म्हणजे अनेक प्रकारचे काम, क्रोधादी विकारांचे समुदाय ते मिळवून या म्हणजे जमा करतात. बरं, आता हे काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे आणि परमार्थाची निघे तोची मूर्ख. तुकाराम महाराज म्हणतात जरी परमार्थ करीत असला ना थोडा वरवर, परंतु त्या अंतकरणात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे आणि हे संगतीला घेऊन म्हणजे यांना न सोडता परमार्थ करू म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात असं कधीही होत नाही, तोची एक मूर्ख. त्याला मूर्ख, मूढ पुरुष असं म्हटलेलं आहे. हा तर पुरुष असा आहे की परमार्थाशी न निघे, हा परमार्थाला नाही, काम, क्रोध, लोभ हेच आपल्याजवळ असावे अशी मांदी त्यांनी मिळवलेली आहे. मग असा जगामध्ये कोणी आहे का ज्याच्या ठिकाणी काम, क्रोध आदी विकार आहे आणि दुःख आणि शोक याचा त्याचा संबंध नाही. असा जगामध्ये जर कोणी एखादा जरी व्यक्ती मिळाला असता तर जगात कोणीच परमार्थ केला नसता. याचा अर्थ जिथं जिथं काम, क्रोधाधिक आहे तिथं त्या पुरुषाला दुःखरूपी, शोकरूपी अनर्थ हे भोगावेच लागतात. मग आता ह्या ज्या काम, क्रोधादी विकारांना बरोबर घेऊन जे आपल्या जीवनाची संपूर्ण वाटचाल करण्याची इच्छा करतात त्या लोकांना दुःख, शोक होत असेल की नाही, का होतोच पावलोपावली. त्यांना कधीतरी तुम्हाला नित्यानंदापुढे आनंद तो कोण असा डोल येईल का. जे विषयांच्या मध्ये रात्रंदिवस पचत पडलेले जे जीव आहेत त्यांना कधी आनंद कधीच जीवनामध्ये मिळत नाही. मग असं असताना दुःख, शोकांच्या घाई त्यांना एका पाठीमागे एक दुःख किंवा शोक. दुःख म्हणजे काय, अनुकूल विषय आपल्याला सोडून गेला, आपलं प्रतिकूल विषय आपल्याला प्राप्त झाला की त्यांना दुःख होणार आणि जीवनात प्रतिकूलता ही येणारच. आणि शोक कधी होणार, जो अनुकूल विषय आहे तो आपल्याला सोडून गेला. प्रतिकूल विषय प्राप्त झाला का दुःख होणार, अनुकूल विषयाचा वियोग झाला तरी पण काय होणार, शोक होणार. असं त्यांना पावलोपावली दुःख आणि शोक भोगावं लागतो. परंतु दुःख आणि शोकाचे घाव, आघात त्यांच्यावर पडतात. पण किती जरी पडले तर दुःख शोकाची घाई मारली याची. दुःख म्हणजे अनिष्ट वस्तूच्या संयोगाने होणारं दुःख आणि इष्ट वस्तूच्या वियोगाने होणारा दुःख यांच्याद्वारा मारिले हे जे घाव त्यांच्यावर पडतात त्याची सेची नाही, त्यांना आठवणसुद्धा होत नाही का हे अशा प्रकारचं असतं. ते जे आमचे एक मित्र त्या काशीला, त्यांना अचानक काही कारण नसताना त्या काही गुन्हा दाखल झाला आणि त्यांना ते आता मोठे संन्यासी, विद्वान संन्यासी आहेत, तर त्यांना नेलं जेलमध्ये. त्यांना 21 दिवस का काय 20 दिवस असं ठेवलं त्याच्यामध्ये. तर तिकडून आल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं कसं असतं जेलमध्ये वगैरे, मग त्यांनी ते सगळंच सांगितलं. ते म्हणे त्या जेलमध्ये ते लोक एकत्र येतात ना त्यावेळेला बाहेर गेल्यावर पुन्हा आता त्यांची मुदत संपल्यानंतर 6 महिन्याने आपण सुटणार, मग बाहेर सुटल्यावर कसं काय करायचं का जेणेकरून आपण पुन्हा जेलमध्ये येऊ, कोणकोणते गुन्हे करण्याचे धाडस करतात. याचा अर्थ दुःख, आता इथं जेलमध्ये किती दुःख भोगतात. एका कुशीवर त्या आमचे एक मित्र दुसरे एक गेले होते, ते मागे नाही का ते कंपनीचं झालं, तर ते म्हणे जे आम्हाला जे हॉल दिला त्याच्यात जर डाव्या कुशीवर वळलं तर पुन्हा उजव्या कुशीवर वळता येत नाही, इतक्या दाटीत ते झोपायला होतात त्या ह्याच्यामध्ये. आता किती दुःख भोगावं लागतं. पण तरीसुद्धा ते तुम्ही म्हणाल का ते मागचे एक मित्र सांगितले, हे मित्र म्हणजे सगळे मित्र आमचे मित्र म्हणजे ते हे ते गुन्हेगारीने गेलेले नाहीत, गुन्हेगारी त्यांच्यावर आरोपित झाली होती म्हणून ते. तर त्याच्यामध्ये एवढं त्यांना दुःख भोगावं लागतं तरीसुद्धा त्यांना
काय करतात ते जेलमध्ये असणारे ते कैदी, पुढे गेल्यानंतर गुन्हा कसा करायचा आणि परत जेलमध्ये कसं यायचं, त्यांना जेलमध्ये येण्याच्याबद्दल काही सोयीसुतक वाटत नाही. असं आहे. तसं इथं दुःख शोकाची घाई मारिल याची सेची नाही, त्यांना त्याची आठवणसुद्धा होत नाही. हे सांगावया कारण काही. अहो यांचं वर्णन तुम्ही का म्हणून करतात, ह्या अशा पुरुषांचं वर्णन असं का करतात, तर ते म्हणतात जे ग्रासिले माया. आम्ही तुम्ही त्यांचा द्वेष करावा किंवा त्यांना कनिष्ठ ठरावं, उपेक्षणीय ठरावं याच्यासाठी नाही माऊली सांगत. ते म्हणतात जे ग्रासिले माया. याचं मूळ कारण आहे की मायेने त्यांना काय केलं, गिळून टाकलेलं आहे. म्हणजे जे पापी लोक आहेत त्या पापी लोकांवर मायेचा प्रभाव चालतो. म्हणजे मायेचा प्रभावही कोणावर होतो, अशाच लोकांवर होतो. म्हणून म्हणतात का जे नामकारण ते माया ग्रासिले, ह्या त्रिगुणात्मक मायेने त्यांना जणू काही गिळंकृत केलेलं आहे असं सांगतात. मग आता याच्या म्हणून सांगतात अशी स्थिती असल्यामुळं काय होतं, म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले, जीही आत्महित केले वाढते गा. आपल्याकडे एक रामानुजाचार्यांची टीका आहे गीतेवर. आपल्याला केवळ अद्वैत सिद्धांत सांगणारे भाष्य, ज्ञानेश्वरी अशाच टीका आपण पाहतो. अशी काही काही स्थळं त्याच्यात चिंतनीय आहेत. म्हणून रवी महाराजांना म्हटलं ती टीका द्या, पण ते काय अजून मिळाली नाही. त्याच्यामध्ये हे ना दैवी हेशा गुणमयी या विषयावर आणि चतुर्विधा भजन्ते माम या श्लोकांवर थोडंसं विस्ताराने आणि मार्मिक व्याख्यान केलेलं आहे. तर ते काय आता सगळं आठवत नाही, पण साधारणपणे ह्या 2 श्लोकावर त्यांनी विशेष लिहिलेले आहे. तर चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हा जो हे युग्म आहेत ना, हे 2 श्लोकाचं युग्म आपण वाचलं, तर त्या युग्मावरचा दुसरा श्लोकावर आता माऊली टीका करतात. म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले, जीही आत्महित केले वाढते गा. म्हणून म्हणजे काय, जे माया ग्रासिले, म्हणून मायेनं त्यांचा ग्रास केला, म्हणजे मायेनं त्यांना अभिभूत केलं, दडपून टाकलं, आणि त्यामुळं ते माते चुकले. त्यामुळं त्यांचा काय झाला, मला ते चुकले म्हणजे माझ्यापासून ते दुरावले. कारण ते कोणाच्या अधीन झाले, मायेच्या अधीन झाले. त्यांच्यावर प्रभाव कोणाचा झाला, मायेचा प्रभाव झाला. आणि मायेचा प्रभाव झाला की परमात्म्यापासून ते दुरावणारच, चुकणारच. म्हणून ते माते चुकले, ते मला चुकले. एक चतुर्विध मज भजले. आणि हे सुद्धा मागच सांगितले, असे भक्तसुद्धा काही फार आहेत का, ऐसे भक्त विपाईले, बहुवस नाही, फार यांचं प्रमाण नाही. पण ते जे थोडेफार आहेत ना, त्याच्यामध्येही सगळेच्या सगळे मोक्षासाठी नाही. कोणी जे आहेत ते आपल्या दुःखाचा परिहार व्हावा म्हणून मला शरण आले. काही लोक जे ते माते भजले, ते माझं भजन केलं, परंतु माझं भजन करणारे कोणी केलं, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 लोक माझी शरणागती करतात. परंतु ह्या 4ही शरणागतामध्ये चतुर्विध मज भजले, परंतु त्याच्यामध्ये काय आहे का श्रेष्ठ कनिष्ठ, हो आहे म्हणतात. जी ही आत्महित केले वाढते गा. ज्यांनी आपलं आत्महित, आत्मकल्याण कसं केलं, पण वाढते आत्महित, एकापेक्षा एकाने आपलं आत्मकल्याण जेणेकरून होईल अशा प्रकारचं वाढतं कल्याण केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव मानता येईल का, हो मानता येईल. पहिला कोण आहे, आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा कोण आहे, ज्ञानी. तर याचा क्रम करताना काय आहे की असा क्रम जर लावला तर आपल्याला समाधानकारक चिंतन होत नाही. म्हणून यांचा क्रम कोणता लावा, काय दुसऱ्या प्रकाराने चिंतन करता येईल, परंतु आपल्या विचारसागरामध्ये कोणता क्रम दिलेला आहे, विचारसागरात आले का कुठं ते आलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी असा क्रम दिला का, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि याची एक पद्धत आहे की ज्या वेळेला एखादा पदक्रमापेक्षा पाठक्रम जो आहे तो जर क्रमाने इथं काय दिलं आहे, अर्थ, जिज्ञासू 2 नंबरला दिला आहे, अर्थार्थी नंतर दिला आहे आणि नंतर ज्ञानी दिला आहे. परंतु अनुभवाच्या दृष्टीने जेव्हा पाहतो आपण, तेव्हा त्या पाठ्यक्रमापेक्षा अर्थक्रम हा बलवान असतो, म्हणजे तो महत्त्वाचा आहे. तर इथं काय, अर्थ जो दुःखासाठी करतो त्याच्यापेक्षा अर्थार्थी धनासाठी जो करतो, एकाचं काय फक्त दुःखाचं निवारण करण्यासाठी करतो.
पण अर्थार्थी म्हणजे त्याला काहीतरी त्याला जे काय म्हणतो अपेक्षित असणाऱ्या वस्तू मिळवतो. हा फक्त प्रतिकूल गोष्टीचं निराकरण करतो अर्थ. त्याच्यापेक्षा जो धनाची इच्छा करतो तो श्रेष्ठ आहे की नाही, तो त्याच्यापेक्षा वाढतं कल्याण करतो. म्हणजे जीवनामध्ये परमात्म्याच्या शरणागताने काही प्राप्त करतो. यांनी काय प्राप्त केलं अर्थाने? काही नाही, फक्त आलेला प्रसंग जाऊ दे, माझा रोग बरा कर, किंवा माझ्यावर आलेलं संकट, घराला आग लागली ती विझू दे, अशा प्रकारचं. मला पुत्र विरह झालेला आहे तर त्याच्यामध्ये मला पुत्रप्राप्ती व्हावी, किंवा अशा प्रकारचं जे त्यांनी जे इच्छा केली तर त्याच्यामधला हा कोण आहे? अर्थार्थी. आणि त्याच्यानंतर जिज्ञासू जो आहे तो कशासाठी भगवंताची शरणागती करतो? भगवंताचं वास्तव तत्व मला कळावं, भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं मला ज्ञान व्हावं, म्हणून तो उपासना करतो. मग हा अर्थार्थी काय? धन कधी राहिले का? कोणाच्या बरोबर गेले का कधी? धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्यागृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. म्हणून ज्या लोकांनी माणसाने दुःख दूर केलं त्याची आत्यंतिक निवृत्ती झाली का? लयरूप निवृत्ती झाली. जरी भक्ती केली तर कोणती निवृत्ती झाली? लयरूप निवृत्ती झाली. धन मिळवलं तर ते धन कुठं? त्या सिकंदराने जाताना काय केलं? दोन्ही इकडं हात पसरायला लावले, आणि एका बाजूला सगळं सैन्य आणि एका बाजूला सर्व धन, सगळा कोश. आणि मग माझी प्रेतयात्रा काढा असं त्यांनी मृत्यूपत्रामध्ये लिहिलं. आणि ते काय कशासाठी लिहिलं त्यांनी? की माझ्या प्रजेला हे कळावं की मी जगज्जेता सिकंदर, परंतु मला हे सैन्य आणि धन काहीच उपयोगाचं आलं नाही. मग अर्थार्थी भक्त जो आहे तर तो तरी काय परिपूर्ण आहे का? त्याच्यापेक्षा भगवंताचं तत्व काय आहे? कारण काय आहे? भगवंताचं तत्व आहे ब्रह्मतत्व, वास्तव स्वरूप. आणि ते जर एखाद्याने जाणलं जिज्ञासूनी तर त्याला काय होतं? त्या जाणणाराला ज्ञानी म्हणतात. आणि त्या जिज्ञासूचाच पुढे जाऊन काय होतो? ज्ञानी होतो. आणि मग ज्ञान झालं की त्याला काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. त्याचा जन्म मरण परंपरा संसार बंधन कायमचं खंडित होतं. संसार दुःखाचा अनर्थ कायमचा निवृत्त होतो. असं जर पद असेल तर हा अर्थ किंवा अर्थार्थी पेक्षाही जिज्ञासू श्रेष्ठ आहे की नाही? कारण तो योग्य दिशेने वाटचाल करत आहे. आणि त्याच्यापेक्षा ज्ञानी म्हणजे ज्यांना मी आत्माच आहे असं ज्याला कळलेलं आहे, तर असा पुरुष काय झाला? परिपूर्ण झालेला आहे. आता त्याला बीज बाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. तो का म्हणे एका मरणेची सरे. असा जो पुरुष आहे तो अधिक धन्य आहे का नाही? म्हणून या ठिकाणी जीही आत्महित केले वाढते का? त्याने एकापेक्षा एकाने आपलं आत्मकल्याण वाढणारं केलं आहे. परिपूर्ण कोण आहे? फक्त ज्ञानीच आहे. परंतु हे जरी भक्त असले तरीसुद्धा ते सुद्धा काय आहेत? भगवंताचे कृपापात्र झालेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये म्हणतात तो पहिला अर्थ म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिसरा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानिया चौथा. माऊलीने मात्र हाच क्रम ठेवलेला आहे, जो पाठ्यक्रम आहे नाही का, पाठक्रम तोच ठेवलेला आहे. पहिला अर्थ म्हणिजे, पहिल्याला काय म्हणतात? अर्थ असं म्हणतात. दुसरा जिज्ञासू बोलिजे, दुसऱ्याला जिज्ञासू म्हणतात. तिजा अर्थार्थी जाणिजे, तिसऱ्याला अर्थार्थी असं म्हणतात. ज्ञानी या चौथा. आणि ज्ञानी म्हणजे चौथा भक्त आहे, भक्ताला ज्ञानी भक्त असं म्हणतात. तेथ आता हे जे भक्त आहेत ते कशासाठी काय करतात? तर तेथ अर्थ तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थ तो आरतीचे निव्याजे. जो पहिला अर्थभक्त आहे तो आरती म्हणजे त्याला काही भीतीचं कारण निर्माण झालं, काही व्याधी झाली, तर तो आपली आपत्ती दूर व्हावी म्हणून काय करतो? भगवंताची शरणागती करतो. देवा आता तूच माझी ह्या संकटातून किंवा ह्या रोगातून मुक्तता कर. पण ही भक्ती कोणती आहे? हा भक्त कोणता आहे? आर्त भक्त आहे. आता असे भक्त कोण आहे? तर ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा करणारी वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदी किंवा गजेंद्राचं ज्या वेळेला पाय पकडला त्या मकराने, त्यावेळेला त्यांनी भगवंताची केलेली शरणागती ही आर्त शरणागती आहे, आर्तभक्ताची. जिज्ञासू कोण? तर ज्याला आत्मज्ञानाची इच्छा आहे. अशी उदाहरणं दिले. मुचकुंद, जनक यांनी भगवंताची भक्ती कशासाठी केली? आम्हाला भगवंताचं यथार्थ स्वरूप कळावं. यथार्थ म्हणजे जसं आहे तसा परमात्म्याचं स्वरूप आम्हाला कळावं.
तो हे उदाहरण आहे. आणि तिसरा जो अर्थार्थी आहे तो काय करतो, आपल्याला अर्थार्थी म्हणजे अर्थ म्हणजे धन आणि त्याचा आर्थी म्हणजे इच्छा असणारा, धनाची कामना असणारा जो भक्त आहे तो भक्त म्हणजे कोणतं, सुग्रीव, त्याला त्या वालीचं राज्य मिळालं म्हणून, किंवा सुदामा सोन्याची नगरी पाहिजे होती, किंवा ध्रुव त्याला आढळपदी बाळ काय बैसवीला धुरू आणि क्षीराचा सागरू उपमन्या, हे सगळे भक्त कोणते आहेत, अर्थार्थी भक्त आहेत. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एक भक्तिः विशेष्यते प्रियः हि ज्ञानिनः अत्यर्थम् अहं सः च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एक भक्तिः विशेष्यते हि अहं ज्ञानिनः अत्यर्थं प्रियः च सः मम प्रियः. आता तेषां म्हणजे ते त्या सर्वांमध्ये कोण, हे चार प्रकारचे जे भक्त आहेत, या चारही प्रकारच्या भक्तांमध्ये तेषां ज्ञानी, त्यांच्यामध्ये असणारा जो ज्ञानी भक्त आहे तो कसा, त्या ज्ञानी भक्ताची विशेषण येत नाही, जो नित्ययुक्त हा, जो नित्ययुक्त हा म्हणजे युजुर योगे समाधव, ज्याचं चित्त नित्य निरंतर भगवंताच्या स्वरूपाच्या चिंतनाच्या ठिकाणी जोडलेलं आहे, स्थिर झालेलं आहे, त्याला म्हणतात नित्ययुक्त. नित्य निरंतर ज्याने आपल्या अंतःकरणाची वृत्ती परमात रूपी जडले लोचन आणि पायी स्थिरावले मन, अशी ज्याची स्थिती आहे त्याला म्हणतात नित्ययुक्त हा. पुन्हा एकभक्ती, आणि पुन्हा काय, एकभक्ती म्हणजे एकमेवा द्वितीय असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणीच त्याची भक्ती आहे. म्हणजे आपलं जे इष्टदैवत आहे त्याच्या अतिरिक्त कुठेही त्याची निष्ठा नाही. एकभक्ती म्हणजे जे केवळ आपलं जे एकच इष्ट आहे त्याच्याच ठिकाणी ज्याची अनन्य भक्ती आहे, असा जो पुरुष आहे तर तो ज्ञानी पुरुष आहे. म्हणजे ज्याला अनन्य निष्ठा आहे आपल्या आत्मस्वरूपासंबंधाने किंवा इष्टासंबंधाने, आणि जो नित्य त्याचं चिंतन करतो आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, असा जो भक्त आहे तो विशेष्यते, तो मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. भगवान म्हणतात तो माझ्या दृष्टीनं सर्वात श्रेष्ठ कोण आहे, ज्ञानी भक्त. ही का बरं ज्ञानी भक्त आवडतो, कारण अहम ज्ञानिनाः अत्यर्थम प्रियः. कारण जर पाहिलं ज्ञानीपुरुषाला सर्वात आधी कोण आवडतो, आपला आत्मा, आणि तो आत्मा म्हणजे कोण आहे, परमात्मा. आत्मा आणि परमात्म्यामध्ये त्याला भेद वाटतो का अभेद वाटतो, अभेद वाटतो. मग ज्याला माझं परमात्म्याचं आत्मरूपाने ज्ञान झालेलं आहे, माणसाला जीवनामध्ये सर्वात प्रिय कोण आहे, इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदम यतः. परमप्रीती माणसाची कोणावर आहे, आत्म्यावर. आणि ज्ञानीपुरुष आत्म्याला कोण समजतो, परमात्मा. का त्याला सर्वात जास्त अधिक प्रीती परमात्म्यावर आहे, परमात्माच त्याचा आत्मा असल्यामुळं त्याची सर्वाधिक प्रीती कोणावर आहे, परमात्म्यावर आहे. आणि ज्ञानीना अत्यर्थम, ज्ञानाला सर्वात अधिक अहम प्रिय, मी प्रिय आहे. आणि भगवंताला ज्ञानीपुरुषाला तरी ज्ञान मिळवण्यासाठी काय करावं लागले, अनेक प्रकारची साधनं करावी लागली. परमात्म्याला काही साधन करावं लागतं का, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, याच्यासाठी त्याला काही श्रम आहेत का, काही नाही. कारण का त्याची शुद्ध सत्वात्मक अशा माया ही त्याची उपाधी आहे. जीवाची उपाधी कोणती आहे, मलिन सत्वात्मक अविद्या उपाधी. त्यामुळं जीवाला काय करावं लागतं, ईश्वर सेवा, कर्मयोगादिकांचं आचरण, गुरु शरणागती, नंतर श्रवण मनन निधिध्यासन, मग त्या ठिकाणी त्याचे आवरणभंग, आणि मग त्याला स्वयंप्रकाश आत्मतत्वाचं ज्ञान होतं, आहे की नाही. परंतु ईश्वराला तर काही कोणत्याही प्रकारची अशी उपाधीच मुळात शुद्ध सत्वात्मिका
माया असल्यामुळं त्याला मी ब्रह्म आहे हे नित्य ज्ञान आहे का त्याला गुरु शरणागती शास्त्रात स्वाध्याय काय करावा लागतो. मग ईश्वराच्या दृष्टीनं काय आहे, ज्ञानी पुरुष ईश्वराला आत्मा समजतो. ईश्वर तर त्याला कोणाला आत्मा समजणार, ज्ञानी पुरुषालाच. म्हणून या ठिकाणी सांगतात असा जो ज्ञानी आहे तो मला त्याला मी सर्वात अधिक आवडतो. म्हणजे सर्वात अधिक कोणी आवडणारी वस्तू कोणी, आत्मा. आणि ती आत्मा परमात्माच आहे असं तो जाणतो. परमात्मा आत्मा आहे असं तो जाणतो. सोहम अहम सहा याचं त्याला सोहम अंशाचं यथार्थ ज्ञान झालेलं असल्यामुळं भगवान म्हणतात सहा मम प्रिय हा, तो मलाही सर्वात अधिक प्रिय आहे असं सांगतात. म्हणजे प्रिय परमात्म्याचा आत्मा कोण आहे, हा पुरुष आहे. आणि या पुरुषाचा आत्मा कोण आहे, परमात्मा आहे. का दोघं एकच आहे. म्हणून खऱ्या अर्थाने बरं यांना आवडायचं म्हणजे काय, प्रेम करायचं का, प्रेम आहेच अगोदर आत्मस्वरूपावर. म्हणून त्या ठिकाणी देवाला भक्त आवडतो का भक्ताला देव आवडतो, कोणता अर्थ आवडतो का जिज्ञासू आवडतो का अर्थार्थी आवडतो. शोभविले हा तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. शोभविले येर येरा, शोभविले येर येरा, सोने एके ठाई हिरा असं सांगितलेलं आहे. की त्या काय त्याला म्हणतो जे हिरा जो आहे तो सोन्याच्या कोंदणात शोभणार की नाही. हिरा जो आहे तसा हा ज्ञानी भक्त कुठं शोभतो, परमात्म्याच्या ठिकाणी. आणि ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी कोण शोभतो का, दोघं एकच आहे. म्हणून शोभविले ना, क्षोभविले नाही, शोभविले शोभविले येर येरा, सोने एके ठाई हिरा. मग आता सांगतात तिजेनी तेने इच्छिजे अर्थसिद्धी. तिसरा जो आहे तो आपल्याला अर्थ म्हणजे धनप्राप्तीची इच्छा करतो. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, मनोनी म्हणिपे पाही ज्ञानी जो. मग चौथा जो भक्त आहे चौथी याच्या ठाई, त्या चौथ्याच्या ठिकाणी म्हणजे कोणाच्या ठिकाणी, ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी काहीच करणे नाही. त्याला काय कर्तव्य आहे का, का तो कृतकृत्य झाला, त्याला जे करायचं ते त्यांनी केलेलं आहे, आहे की नाही. म्हणून त्याला आता काय करणं आहे का, ज्ञान झाल्यानंतर जोपर्यंत अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यांची भक्ती ही एक क्रिया आहे. पण ज्याला ज्ञान झालेले त्या ज्ञानामध्ये क्रिया आहे का, ज्ञान हे व्यापक आहे. व्यापकामध्ये कोणतंही कर्तव्य किंवा क्रिया राहत नाही. नेहमी स्वामी महाराज सांगायचे, आपलं जर मुखामध्ये आपण चूळ घेतलं पाणी आणि पूर्ण तोंडाची पोकळी आपण जर भरून घेतली आणि एखादा मनुष्य म्हटला तुझं नाव काय आहे, सांगता येतं त्याला का नाही. सगळं जितकं पाणी भरलं तोंडामध्ये जागाच नाही दुसऱ्याला. मग ज्या अनंत व्यापक निरतिशय व्यापक असणाऱ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी क्रिया आहे का. ज्ञानीपुरुष स्वतःला काय समजतो, ज्ञान समजतो. ज्ञानामध्ये क्रिया आहे का, क्रिया नाही. मग ज्ञानीपुरुष जो आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानीपुरुष म्हणजे कोण आहे, ज्ञानच आहे. ज्ञानीपुरुष कोण आहे, ज्ञानाने युक्त आहे का, ज्ञानच आहे. ज्ञानाने युक्त म्हणायला अंतःकरण उपाधी तरी आहे का तिथं त्याला, म्हणजे उपाधी म्हणजे अंतःकरणाला तो अंतःकरणाचा त्याच्या स्वरूपामध्ये काय आहे, अभावच आहे की नाही. तो स्वतःला काय समजतो, अंतःकरण विशेषण घेऊन अंतःकरण उपाधी घेऊन मग ज्ञानी होतो का, त्या दोन्ही उपाधीचा परित्याग करून केवळ निरुपाधिक स्वरूपात ज्ञानस्वरूप असतो, ज्ञानस्वरूप असतो. म्हणून म्हणतात की या ठिकाणी चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. ज्ञानामध्ये क्रिया नाही, कर्म नाही. मनोनी भक्त एक पाही ज्ञानी जो. आता बाकीचे जरी असले तरी सुद्धा हे जसे म्हणतात ना, म्हैसीला गोचिड जे आहे ना ते म्हशीला आवडत नाही, पण गोचिडाला म्हस आवडते, म्हैस आवडते की नाही, आवडते. त्याला रक्त पिण्यासाठी लागते. तसे हे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे सगळे भक्त आहेत. ते कोणते भक्त आहेत, गोचिडे भक्त आहेत, आहे की नाही. भगवान म्हणतात भक्त एक पाही ज्ञानी जो. जो खरा ज्ञानी पुरुष आहे ना, आत्मज्ञानी पुरुष आहे, तोच माझा भक्त खरा एक, तोच एकमेव अद्वितीय. एकमेव तो एकच भक्त आहे आणि अद्वितीय म्हणजे दुसरे खऱ्या अर्थाने भक्तच नाही. फक्त ते कसे आहेत, आडनावाचे भक्त आहेत, पण अभक्तापेक्षा ते बरे आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात, उदाराहा नाम. भाष्यकार लिहितात उदाराहा नाम उत्कृष्ट हा एव ते उत्कृष्टच आहेत. कारण त्यांनी का धन मिळवण्यासाठी शास्त्राच्या विरुद्ध काय मार्ग पत्करलाय का, क्रिया पत्करली का,
काही नाही. त्यांनी आश्रय कोणाचा घेतलेला आहे? माझा आश्रय घेतलेला आहे. हा म्हणजे देवाकडं काय तुकाराम महाराज म्हणतात, मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. आम्हाला काही जीवभाव सांगायचा झाला तर ते सुद्धा कुठं तुझ्याजवळ सांगणार. पायाला लागायचं तर तुझ्याच पायाला लागणार. अशा प्रकारे मागायचं झालं तर कोणाकडं मागणार? तुझ्याकडं. सर्वश्रेष्ठ कोण आहे? परमात्मा. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? मला त्या ठिकाणी केंद्रबिंदू केलेलं आहे आणि माझ्याशी संबंध जोडलेला आहे. भले त्यांच्या दुःख निवारणासाठी असो, इच्छापूर्तीसाठी असो, माझ्या स्वरूपाच्या ज्ञानासाठी असो, त्यांचं सकामता तुम्हाला जरी वरची दिसली तर भगवान स्वतः मुखाने मात्र आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, ही संस्कृती सर्वसमावेशक आहे. म्हणजे ह्या संस्कृतीमध्ये ह्या संस्कृतीचं मायपोट इतकं मोठं आहे की याच्यामध्ये सर्व धर्म, पंथ, लिंग सर्वच्या सर्व सामावले जातात. सगळे. ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे? वेदाचा अधिकारी आहे का सगळं जग? नाही, आहे की नाही? भारत देशामध्ये जन्मलेला असला पाहिजे. यज्ञ करण्याचा अधिकारी का सर्वांना येतं? तसं ज्ञानेश्वरीचा अधिकार कोणाला आहे? ज्याला वाटेल ज्ञानेश्वर महाराजांनी मला द्यावा असं वाटलं का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुला दिलेलाच आहे, द्यायचं काही नाही. हे वत्सा हा तुला अगोदरच दिलेला आहे. इथं यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून म्हणतात भक्त एक पाही ज्ञानी आजो. परंतु मला आवडणारा जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. जे तया ज्ञानाचे प्रकाशे, फिटले भेदाचे कडवसे, मग मीची जाहला समरसे, आणि भक्तही तेवीचे जा. हा ज्ञानी भक्त मला का आवडतो याविषयी सांगतात. जे नाम ज्ञानेश्वरी, जे या शब्दाचा अर्थ घ्यायचा कारण, जे नाम कारण तया ज्ञानाचे प्रकाशे, त्या पुरुषाला ज्ञानाचं प्रकाश झाल्यामुळं म्हणजे त्याला आत्मज्ञान झाल्यामुळं त्याला भेदाचे कडवसे फिटले. त्याच्या जीवनामध्ये भेदाचा जो अंधार होता की हा जीव आणि तो जीव याच्यामध्ये भेद, जीव आणि ईश्वरामध्ये भेद, जड जडामध्ये भेद, जड ईश्वरामध्ये भेद, अशा प्रकारचं त्याला सगळं भेदाचं साम्राज्य. आणि जितका जितका भेद वाढत जाईल, जितकं जितकं द्वैत वाढत जाईल, तितकं तितकं काय द्वैताद्वै भयं भवते. त्याच्या जीवनामध्ये केवळ भयाचाच विस्तार होत जातो. अज्ञान जितकं वाढत जाईल तितका भयाचा विस्तार होत जातो. ना अज्ञान हा काय एक अंधकार आहे. पण आत्मज्ञानाने काय होतं? ह्या अज्ञानरूपी अंधकाराचं निवारण होतं. आणि अज्ञानामुळंच ह्या मनुष्याला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळंच जीवजीवाचा भेद वाटतो. वास्तविक हा भेद औपाधिक आहे. औपाधिक भेद जो असतो तो कल्पित असतो. त्याच्यामध्ये वास्तव अभेदाची सिद्धी होते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याला ज्ञात नव्हत्या. पण ज्या पुरुषाला ज्ञान झाले आणि त्या ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या जीवनामध्ये झाला, ज्ञानाचेनी प्रकाशे, तर फिटले भेदाचे कडवसे. कुठं कुठं असा पाठ आहे का? भेदाभेदाचे कडवसे असा पाठ आहे काही ठिकाणी. तो पाठ खूप चांगला आहे. तर त्या ठिकाणी म्हणतात फिटले भेदा, त्याच्या ठिकाणी भेदाचाही कडवसा म्हणजे अंधार फिटलाय. आणि भेदाच्या सापेक्ष अभेद जो आहे, अगोदर काय होता? भेद होता आणि आता काय झाला? अभेद. हा सुद्धा अंधकार आहे. कारण भेदच नाही तर भेदाच्या सापेक्ष अभेद तरी कुठला? जिथं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भेदाभेद मते एक मिनिट एवढा भेदाभेद मते भ्रमाचे संवाद. भेद आणि अभेद ही दोन्ही मतं काय आहे? भ्रमात्मक आहेत. आम्हा नको वाद त्याशी देऊ, आम्हाला त्याच्यामध्ये वाद नको. काय कोणतं प्रमाण सांगतो? तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद भ्रम एक अभेद आहे पण भ्रमच आहे. अभेद पण हा काय आहे? भ्रम आहे. भेद सत्य असता तर भेदाचं निवर्तक अभेदाला काही महत्त्व आलं असतं. भेदच कल्पित आहे. कल्पित भेदाला घालून अभेदाचं काय कौतुक आहे? कारण अभेद तर मूळचाच स्वतः सिद्ध आहे. अभेद केलाय का? अभेद आहेच आहे, आहेच आहे. मग आता ज्या पुरुषाला ज्ञान प्रकाश होतो त्याचा भेद निवृत्त होतो का भेदासहित अभेद निवृत्त होतो? आहे की नाही? भेदासहित. म्हणून भेदा आणि अभेदाचे दोघांचेही कडवसे म्हणजे दोघांचा अंधार त्या ठिकाणी फिटला, निवृत्त झाला. आणि मग मीची झाला समरसे. आणि तो काय झाला? मग कोण झाला? हा पुरुष. भेदाभेद राहिला नाही. मग काय? गेला वाद खंडोनी. मग खाली कोण राहिलं?
मीच राहिलो, मग मीच झालो समरसे. त्यावेळेला तो पुरुष काय होतो? तो पुरुष वेगळा राहतो का तो माझ्या स्वरूपात समरस होतो? तो माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. मग आता माझ्या स्वरूपाशी एकरूप झाले, आता भक्त राहील का? तो नाही राहणार, आहे की नाही? पण इथं बघा ज्ञानोबारायांचं हे एक विशेष वर्णन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मीच झाला समरस, तो माझ्या स्वरूपाचा झाला. आता देव आणि भक्त असं द्वैत राहिले का? नाही राहिलं, बरोबर ना? राहणं शक्यही नाही. असं आपल्याला हिस्सेबाने किंवा आपण जर चिंतन करू लागलो तर आपल्याला असं वाटतं की आता जर देव आणि भक्त दुजा नाही विचार, तर आता तो काय झाला? चिंतने चिंतने तद्रूपतेला प्राप्त झाला. तर मग आता मीच झाला समरसे. पण माऊली असं म्हणतात आणि भक्तही तेवीची, आणि तो केवळ माझ्या स्वरूपाशी समरस होतो ना. मग आता तुम्ही म्हणा भेदाभेद गेल्यामुळं आता त्याच्या ठिकाणी फक्त तो स्वरूपाने उरला. माऊली म्हणतात त्याच्या ठिकाणी भक्तही तेवीची, आणि त्याच वेळेला तो भक्तसुद्धा राहतो. म्हणजे त्याचे पूर्वसंस्कार काय केले त्यांनी? पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी आचपळे होती, सिद्ध आणूनी लाविली पंथी. असा त्याचा आहे. पहिला त्याने कोणाचा हात धरला होता? पुढे भक्तीनं हात धरला होता त्याचा, किंवा त्याने भक्तीचा हात धरला होता. खरं भक्तीनंच त्याचा हात धरला होता. कारण हा अभंग काय म्हणतो? पुढे भक्तीने धरिले हात. मग भक्ती त्याच्याकडून पूर्वी तो सदाचरणी असल्यामुळं देवाने त्याच्या अंतःकरणात ही भक्ती उत्पन्न केली, की ज्या भक्तीमुळं मनुष्य काय होतं? माया नदीतून तरुण जातो. आता त्या भक्त्याला काय झालं? ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर आता त्याला भक्ती कशी काय राहील असं आपल्याला वाटतं, कारण द्वैत गेलेला आहे. परंतु तरीसुद्धा भक्तही तेवीची, तरी तो भक्त राहू शकतो. कारण त्याचे पूर्वसंस्कार कशाचे? भक्तीचे. ज्ञान झालं तरी जात नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, एक क्षेपक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. अजून काय? आधी होती दासी, पट्टराणी केले तिशी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग. आधी अजून दुसरे एक प्रमाणे चांगलं, किंवा मग त्याचं सर्वात आधी होता संत संघ. आधी आम्हाला संत संगती होती, मग तुका झाला पांडुरंग. तुकाराम महाराज आता काय संत संगतीत कोण झाले? पांडुरंग झाले. मग पांडुरंग सुरू झाले. आता पांडुरंगाच्या ठिकाणी पांडुरंगालाच पांडुरंगाची भक्ती करता येईल काय? हो, या ठिकाणी करता येते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देवो भूत्वा शिवो भूत्वा शिवम यजेत, किंवा काय दुसरे देव देऊळ परिवार, देव देऊळ डोंगरू कोरोनी की जे परिवारू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. माऊली म्हणतात देव डोंगरात कोरीव लेणे असतात, त्याच्यामध्ये देव कोण आहे? दगडाचा. डोंगर दगडाचा, देऊळ त्याचंच, आणि देव दगडाचाच, आहे की नाही? सगळा व्यवहार झाला की नाही? परंतु त्याच्या एकत्वाला काही भेद आला का? नाही. किंवा आता आधी ओवी सांगितली ती तैसे क्रियेचे नाम किरणस आहे, परी अद्वैती भक्तीचे आहे. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे. देव ऐक्यामध्ये भजन कसं घडेल हे तुम्हाला वाटतं, पण म्हणतात खरं सांगू का? माऊली म्हणतात खरं काय आहे? ज्याला अद्वैत अनुभूती येईल त्याच्याकडून काय घडतं? भजनच घडतं, भक्तीच घडते. हे माऊली कशावर सांगतात? युक्तीनं सांगतात का शास्त्र सांगतात? शास्त्र आणि युक्तीनं सिद्ध तर आहेच ही गोष्ट, पण ही खरी गोष्ट आहे आमच्या अनुभवाची आहे. अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. तुकाराम महाराज म्हणतात संत संगतीत आम्ही राहिलो, आम्ही पांडुरंग स्वरूप झालो, पण आम्हाला मूळचं जे संत संगतीमध्ये भक्तीचे संस्कार होते ते संस्कार तसेच राहिले, मूळ स्वभाव जाईना. आणि तुका झाला पांडुरंग, परी त्याचे भजन राहे ना, मूळ स्वभाव जाईना. अशा प्रकार हा पक्ष माऊलीने सांगितलेला दिसतो का नाही इथं? म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी आणि भक्तही तेवची. काही लोक तर इतके ना, एखादा मनुष्य भजन करत असला किंवा पूजा करत असला तर म्हणतात तुम्ही तर अद्वैत तत्त्वज्ञानाचे उपासक आहेत मोठे, आणि तुम्ही तर तास तास पूजेत घालवता. याचा अर्थ हे लोकांना अद्वैत निष्ठा नाही का? खरी अद्वैत निष्ठा भक्तीनंच प्रगट होते, हे गोष्ट ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात.
ज्ञानी येते स्वसमिती, शैव म्हणती शक्ती, आम्ही ते आपुली परमभक्ती म्हणू. ज्ञानोबाराय म्हणतात की लोक ज्याला ज्ञानी याला स्वसमिती असं म्हणतात, शैव लोक याला शक्ती म्हणतात, आम्ही लोक याला काय म्हणतो, ह्या तत्वाला भक्ती असं म्हणतो. म्हणजे भक्ती आणि ज्ञान यांच्यामध्ये किंचितही भेद नाही. विवेक चूडामणीमध्ये भाष्यकार काय म्हणतात की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. बरोबर ना? मोक्ष कारण, मोक्षाचं जेवढी सामुग्री आहे, मोक्षाला हेतू होणारी, त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन कोणतं आहे? भक्तिरेव. भक्ती हेच आहे. आणि खरी भक्ती, आता भक्ती आहे, भक्ती म्हणजे काय? पूजा करणं का तीर्थयात्रा करणं किंवा आरती वगैरे करणं आहे. नेमकं काय स्वरूप त्याचं? तर ते सांगतात स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयसे. मी कोण आहे या स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं यालाच भक्ती म्हणतात. मग त्याची भक्ती, त्याची ज्ञान, नेकला विठ्ठलची जाण, ही वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून सांगतात. बरं, बाहेरच्या लोकांना पाहिलं, अद्वैत ज्ञानी म्हटल्यानंतर काय असला पाहिजे? तो निर्वृत्तिक स्थितीमध्ये असला पाहिजे. सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, आणि सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकुट शिखरीगा दान मिळे आई ते. असं जर असेल, टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म अशा, हे जर आपण वाचलं तर आपल्याला काय वाटतं की ज्ञानी पुरुष म्हणजे काहीच न करणारा. काहीच न करणारा म्हणजे भक्तिरूप क्रिया तरी त्याच्या ठिकाणी होईल का? होणार नाही. आणि जर करीत असला तर त्याला कोणी ज्ञानी म्हणेल का? त्यांनी सांगितलं काय? ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिना नैवास्ति किंचित कर्तव्यम. त्याला काहीच कर्तव्य राहत नाही, उपनिषद सांगतं. आणि जर अस्तिचेत, आणि जर त्याला काही कर्म राहिलं न स तत्वविद, त्याला आम्ही तत्ववेत्ता म्हणणारच नाही, असं काय करतं? उपनिषद सांगतं. मग आता तुम्ही खरं सांगा, उपनिषदाला अनुसरल्यानंतर आपल्याला ह्या शब्दांवरून असं वाटतं की हा भक्ती करील म्हणून. अर्थात त्याच्याकडून भक्ती होणं शक्य नाही, आहे की नाही? हा काय झालेला आहे? ज्याची भक्ती करायची तोच हा झालेला आहे. तर आता कोणाची भक्ती करावी? नमन कोणा करावे म्या, असं विचारसागरात निश्चलदास म्हणतात, आहे की नाही? आणि ते खरं वाटलं की नाही आपल्याला आत्तापर्यंत, आहे की नाही? पण माऊली मात्र या ठिकाणी सांगतात की असं घडत नाही. उलट अशा लोकांकडे पाहिलं ना, लोक म्हणतात पण हे भजन पूजन करतात, सारखं भक्ती भजन याच्यातच रमलेले असतात, हे अद्वैताचं महत्त्व नाही. पण इथं माऊली सांगतात परी अनेकांची दिठी नावेक, जैसा स्फटिकची भाषे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. आता माऊली सांगतात की अनेकांची दिठी, दुसऱ्यांच्या दृष्टीनं, नावेक म्हणजे क्षणभर, हा जर ज्ञानी पाहिला तर त्यांना काय वाटतं? तर हा भक्ती करत असताना तो कुठेही खरा आत्मस्थिती अभंग राहून, आत्मस्थिती अभेद्य राहून, आत्मस्थितीत कोणताही भंग होत नाही, परंतु तरीसुद्धा तो भक्ती प्रेम सुखाचा आनंद घेत असतो, असा ज्ञानी पुरुष. पण हे स्वसंवेद्य गोष्ट आहे, अनुभवाची जोगे नो हे बोलायचे, लोकांना हे कळणार नाही. म्हणून सांगतात की अनेकांची दिठी इतरांच्या दृष्टीनं नावेक म्हणजे क्षणभर, जैसा स्फटिकची उदक भासे. पुढंच काय आहे? स्फटिकमणी. तो स्फटिकमणी जो आहे तो आपल्याला दिसतो समोर, पण कधी कधी क्षणभर काय भ्रम होतो? भासे उदक, जणू काय ते पाणी असं वाटतं. होईल का नाही? स्फटिकावर पाण्याचा भ्रम होतो की नाही? थोडा वेळ होऊ शकतो की नाही? तसा ह्या पुरुषाकडं पाहिलं की तसं वाटतं. पण म्हणतात तैसा ज्ञानी नव्हे. परंतु जर भक्तीची क्रिया करतो तर तो ज्ञानी नव्हे. म्हणजे ते काय वाटतं? ज्ञानी नव्हे, तो ज्ञानी नाही. हा काय आहे? भक्त. स्फटिक रूपाने कळाला नाही का थोड्या वेळ त्याच्यावर पाण्याचा भास होतो. तसा ज्ञानी पुरुष हा ज्ञानस्वरूप आहे, हे जर अनुभवाला आलं नाही तर आपल्याला वाटतं की तो ज्ञानी नव्हे, तो ज्ञानी नाही. म्हणून सांगतात की कौतुक सांगतात, तो सांगता. आता त्याच्याविषयी जर वर्णन करायचं झालं तर काय म्हणतात? त्याचं माणसाला मोठं कौतुक वाटतं की अरे असं कसं काय? हा ज्ञानी नाही म्हणावा, याच्यामध्ये हा भक्ती करतो म्हणून म्हणावा, तर याची जी अंतःकरणवृत्ती आहे ती स्वरूपस्थ आहे, स्वरूपाला कधी सोडून जात
नाही. म्हणून याला ज्ञानी म्हणावं का भक्त म्हणावं, किंवा ज्ञानी असून हा भक्त भक्ती कशी होते याचं कौतुक करावं, असं मनुष्याची बुद्धी जी आहे ती कुंठित होऊन जाते की नाही त्याच्याविषयी. म्हणून म्हणतात अनिकाची दिठी नावेक, जैसा स्फटिकची भाषे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. त्या ज्ञानाविषयी बोलायचं झालं तर मोठं कौतुक वाटतं. तो भक्तीची क्रिया करतो म्हणून तो ज्ञानी नाही असं जर म्हणावं तर मग काय वाटायला लागतं, स्फटिकावर पाण्याचा आभास हा कोणी भक्त आहे असं वाटतं. म्हणून ही सगळी कौतुकास्पद गोष्ट आहे, नवलाची आश्चर्यकारक गोष्ट आहे. दुसऱ्या सामान्य मनुष्याची याचा निर्णय करताना बुद्धी कुंठित होऊन जाते, कारण हे अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. आता मग माऊली त्यात सांग, अहो ज्या वेळेला हे द्वैतात आवरत असतात तेव्हा ते काय होतं, एका अंगी दोन्ही झालीशे निर्माण, स्वामी भक्तपण काय देवभक्तपण स्वामी सेवा. हे काय झाले, एकाच अंगामध्ये दोघं आहेत. जसं अर्धनारी नटेश्वर आहे त्याप्रमाणे या ठिकाणी देव आणि भक्त दुजा नाही विचार. फक्त भक्ती सुखाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी एक देव होतो आणि एक भक्त होतो. याचा अर्थ ही एकाच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित भेद मानला जातो, देव आणि भक्त. आणि तो जो कल्पित भेद आहे त्या कल्पित भेद असताना वास्तव अभेद तसाच असतो की नाही, वास्तव अभेद तसाच असतो. मग ज्ञान बिघडले का त्याचं कुठं का, उलट का त्या ज्ञानावर भक्ती शोभली की नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. खरं तर असं आहे की एक मला वाटतं तो एक शेपक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, की या ठिकाणी आपण मुंगी व्हावं का साखर व्हावं, आहे की नाही. साखर व्हावं का मुंगी व्हावं, माणसाला सहज वाटतं मुंगी व्हावं ना. काय भोगता तो निराळा, तेने गोडी निवडील, जळन खाती जळा. पाणी कधी पाण्याला पितं का, जळन खाती जळा. आणि काय वृक्ष आपुलिया फळा, वृक्ष कधी आपलं फळ खाऊ शकतो का, खाऊ त्याचं स्वतःचं फळ वृक्ष खाऊ शकत नाही. मग खाऊ कोण शकतं, भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. काय चुकलं काय अर्थ, भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली. पाणी कधी आपल्याला प्राशन करेल का स्वतः, वृक्ष कधी आपलं फळ स्वतःचं स्वतः खाऊ शकेल का, नाही. पण तसं भोगता म्हणजे या ठिकाणी भोगता आणि भोग्य अशा कल्पित भेद आणि वास्तव अभेद ठेवला तर ही गोष्ट होऊ शकते की नाही. त्या ठिकाणी सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, अशा प्रकारची स्थिती होते. त्यासाठी उदाहरण देतात. आपल्याला भ्रम होतो, पण तो ज्या वेळेला द्वैतात्मक क्रिया करतो तेव्हा त्याचा बोध म्हणजे काय, अखंड आत्मबोध जो आहे तो जसाच्या तसा राहून त्या ठिकाणी तो काय करतो, केवळ आनंदाचा भोग घेतो. आनंद रूपता श्रेष्ठ का आनंदाचा भोग श्रेष्ठ, जरा आनंद रूपता श्रेष्ठ आहे की नाही. पण समजा आनंद रूपता काहीच बिघडत नसेल आणि आनंदाचा भोगही होत असेल तर मग चालेल का. ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजरेपणाचा लाभू तरी मिळे. मग स्वतरंगाची मुकुळे तुरंबू का पाणी, आहे की नाही, असं आहे की नाही. जर पाण्याचंच कमळ, बरोबर ना, आणि पाण्याचंच कमळ आणि पाण्याचीच लाट, बरोबर ना, ते जर त्याचं जर स्पर्श करून आनंद मिळत असेल तर खुशाल पाण्याचं ते नाही म्हणजे कमळ आणि पाणी. पण पाणी एकपणात बदल झाला आहे का, स्वतरंगाची मुकुळं म्हणजे जे कमळ आहेत ते पाणीच काय आपलेच तरंग आहेत आणि त्यालाच कमळ समजलं आणि त्याचंच काय करायला लागला, आस्वादन घ्यायला लागला. बिघडलं का कुठं, ऐक्याचं मुद्दल गेलं का कुठं, आणि साजरेपणाचा सौंदर्याचा लाभ झाला नाही का, रसास्वादन झालं नाही का. असं होत असेल तर चालेल का. असा फक्त जगाच्या पाठीवर हे वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं खूप मोठं समर्थन ज्ञानोबारायांसारख्या विश्ववंद्य अशा आचार्यांनी केलेलं आहे. म्हणून आणि हे त्यांनी केलं म्हणजे नाही, ती परंपराच खरी आहे ना. तरी आदिगुरु शंकर भगवान हेच मुळे आत्मनिवेदन भक्तीचे काय आहेत, आचार्य आहेत. तेव्हा
ही गोष्ट सर्वात. आणि माऊलींनी कसं स्पष्टीकरण केलं, हे वेदांताचे किती ग्रंथ आपण पाहिले, त्याचं समर्थन वगैरे याचं स्पष्टीकरण फक्त मधुसूदन सरस्वतींचं एक वाङ्मय दिसतं की ज्याच्यामध्ये त्यांनी ह्या भक्तीचे पक्षपाती म्हणून एक आपली भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. नाहीतर या ठिकाणी दुसरा बोला 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 मुंगी होऊन साखर खावी, हां तेने निज वस्तू भेटी घ्यावी, वाळवंटी साखर पडे, गज येऊनी काय रडे, हां झाला हरिदास गोसावी, अवघी माईक क्रिया दावी, हां पाठ पाठांतरिक विद्या, जनरंजवनी संध्या, प्रेमनसता अंगा आणि दृढ भाव नाही मनी, ब्रह्मज्ञान वाचे बोले, करणी पाहता न निवती डोळे, मिथ्या भगल वाढविती, आपुली आपण पूजा घेते, तुका मनी धाकुटे व्हावी, निज वस्तुशी मागून घ्यावी. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे दांभिक भक्त आणि दांभिक ज्ञानी ह्या दोघांचे काय केलेले आहे, दोघांची टीका केलेली आहे. खरी भक्ती आणि खरी ज्ञान असावं असं सांगितलेलं आहे. आहे की नाही? एवढाच आहे ना विषय त्याच्यामध्ये. आता ह्या पुरुषाचं कसं होतं याविषयी सांगतात. जैसा का वारा गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्ता हे पैज नसरे, जरी ऐक्या आला. आता सांगतात याचं ह्या महापुरुषाचं जी जीवन पद्धती आहे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीमध्ये, त्याचं जे जीवनाचं ऐश्वर्य आहे, त्याची जी जगण्याची जी कला आहे, त्या कलेला जर आपल्याला आजमावायचं झालं काही तर ती कशी आहे, तर जैसा का वारा गगनी विरे, वारा जो आहे तो कुठं विरून जातो, वाऱ्याचा लय कुठं होतो, वायूचा लय कुठं होतो, आकाशामध्ये. मग वारे पण वेगळे नुरे, एकदा वारा आकाशात लीन झाला तर आपल्याला वारा दिसतो का आकाश दिसतं का? वारा वेगळेपणाने शिल्लकच राहत नाही. वेगळेपणे वारे पण वेगळे नुरे, त्याच्यातलं वायूपणा हा वेगळा आपल्याला दिसत नाही. कारण काय, आकाशाचंच कार्य वायू आहे आणि तो वायू जर आपल्या कारणामध्ये लीन झाला तर वेगळे रूपाने राहतो का? नाही. हां, तेवी राहतो का? नाही. तेवी भक्त हे पैज नसरे, जरी ऐक्या आला. तेवी त्याप्रमाणे जरी ऐक्या आला. इथं काय आहे की वारे पण वेगळं राहत नाही, म्हणजे वारे पण वेगळं दिसतच नाही आपल्याला. परंतु जर तसंच या ठिकाणी भक्त हा जेव्हा भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पावला, बरोबर ना, तेव्हा भक्त हे पैज, त्यांनी जी भक्त ही केलेली जी प्रतिज्ञा आहे तर ही पैज त्या ठिकाणी राहील का? राहील का? नाही राहणार. कारण आता भक्त आणि देव असे दोन असले तर याला भक्त पण आहे देवाच्या सापेक्ष. पण आता देव आणि भक्त दुजा नाही विचार, आता भक्तीचा विचार तिथं राहील का? त्यांनी किती जरी प्रतिज्ञा केली असेल ते राहू शकेल का? हे आपल्याला युक्तीला पटतं की नाही? आहे की नाही? पण माऊली सांगतात हे पैज न सरे, त्याने जरी किती प्रतिज्ञा केलेली असली तरी ही प्रतिज्ञा त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. म्हणजे पूर्ण होत नाही म्हणजे ती प्रतिज्ञा संपत नाही. न सरे म्हणजे ती प्रतिज्ञा केली ना ती तशीच राहत. काही जरी झालं तरी तो पुन्हा काय म्हणतो, मी भक्तच राहणार, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आणि मी भक्त तू देव ऐशे करी, दावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरण, ठेवी नाही का ठेवू दे, ठेवी न चरणावरी माथा. अशा प्रकाराने तो म्हणतो की जैसा वारा गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, वारे पण वेगळं राहत नाही. परंतु इथं मात्र भक्त ही पैज प्रतिज्ञा तशी त्या ठिकाणी संपत नाही. म्हणजे भक्त भक्तरूपाने राहतोच. जरी दोघं एकरूप झाले तरीसुद्धा अजून एक अभंग आहे गुलाबराव महाराजांनी तो संदर्भाला म्हणून दिलेला आहे रुक्मिणी स्वयंवराच्या, पण तो एक लक्षात खूप चांगला आहे. हां, मला वाटतं त्याच्यातच काय शेवटी पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, यज्ञभूतांच्या पाळना, सगळा अभंग आठवला तर पहा त्यात कुठंतरी हे आहे, यज्ञभूतांच्या पालना भेदकार्य कारणा, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, एकपरी पडिले भागी, फळबीजाच्या अंगी, धन्य तोची जेगी, आदे अंत सांभाळी, आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट, चालो जाता वाट, विरळा जाणे एखादा ना, ऐसा विरळा एखादा, तुका वाहुनी निराळा, क्षराक्षरा वेगळा,
पाहे निगम कळा आणि बोले विठ्ठल प्रसादे. जे ज्ञानोबाराय बोलले तेच तुकोबाराय बोलले की नाही. या ठिकाणी खरं तुकाराम क्षरा शरा वेगळा असं, परंतु विठ्ठल प्रसादाने मी हे जे बोलतो हे काय भक्ती आहे का ज्ञान आहे. ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा हा जीवनात झालेला विकास आहे असं म्हणून सांगतात. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान, म्हणजे उपासना पावावया ब्रह्मस्थानी प्रस्थान नाही, ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. पण ब्रह्मस्थानी पावल्यानंतरही ती प्रतिज्ञा जी आहे ती प्रतिज्ञा सरती होत नाही, तिथं सुद्धा उपासना पूर्वसंस्काराने राहते. म्हणून माऊलींनी सांगितलं की पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तया ओ दे नावे त्या ओ दे नावे उगला मीची, उगलाच ना, उगला मीची असं सांगितलं. त्याला हाक मारणारा कोण आहे? मी. आणि ओ देणारा सुद्धा कोण आहे? मीच आहे. आणि दोन झाले का नाही? हाक मारणारा एक, का दोन कल्पित आहे, का वास्तव अद्वैत आहे, का कल्पित द्वैत आहे, का कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत आहे. असं आहे की नाही. कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत मानलं का ह्या भक्तीची संगती लागते, ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती. आता हे सांगतात की जरी पवन, यासाठी दुसरं उदाहरण देतात, जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. इथं काय आहे, तुकाराम महाराज म्हणतो ना, काय जाऊन या करुणीस धामा, तेथे नातुडे नाढळे विश्रामा, येथे पाहुनी तमाल मेघश्यामा, नेघो नायको अनिका दुर्गमा. हो, ते म्हणतात तिकडं जायचं वैकुंठाला आणि त्या ठिकाणी जाऊन काय काय जाऊन या करू निजधामा, तेथे नातुडे नाडळे विश्रामा. मला तिथं विश्रांती होणार नाही. मी वैकुंठात गेलो, स्वर्गात गेलो तर पण मला इथं ती गवळण सांगते, निळवरांची गवळण आहे का, तर ती सांगते की मला इथं या ठिकाणी आता तमालपत्रासारखा मेघवर्णाचा भगवान परमात्मा इथं पाहायला मिळतो, मला तिकडं जाण्याची काय गरज आहे असं म्हणते की नाही ती गवळण. त्याप्रमाणे या ठिकाणी परमात्म्याच्या भक्तीचा आनंद घेत असताना स्वर्ग भोगतेही न लगती आसार, क्षणे होते जाती क्षणेची नश्वर, येथे हरिसंगे क्रीडो निरंतर, सर्व ही सुखाच्या हा जोडाला आगरवो असं ती गवळण म्हणते. त्याप्रमाणे हा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला नाही रंग, नाही रूप, नाही वर्णछाया, याच्यामध्ये आनंद नाही. आनंद कुठे आहे? आमच्या इष्टाचं नामरूपाचं संकीर्तन, स्वरूप कीर्तन, किंवा त्याला काय म्हणतो आपण लीला संकीर्तन करण्यात जो आनंद आहे, हा आनंद भक्तीशिवाय येईल का? ह्या आनंदाचा भोग भक्तीशिवाय होईल का? बरोबर ना. आणि ही भक्तीमधलं हे द्वैत सत्य मानल्याशिवाय येईल का? का सत्य मानलं तर येणारच नाही. सत्य मानलं तर का कल्पितच मानावं लागतं, ऐका ना. आणि कल्पित असला तर आनंदाचा भोग होईल का नाही? आणि वास्तव अद्वैताच्या अधिष्ठानावर आनंदरूपता अभंग राहील का नाही? का हीच युक्ती आहे. आणि ही कोणाची युक्ती आहे? ज्ञानोबांची युक्ती आहे, ऐकी नाही. म्हणून तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून म्हणतात. आता दुसरं सांगतात, जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. आता जर आपण एखाद्याला वाटलं की वारा आहे का नाही, तर आकाश काय वारा काय दिसत नाही, तो आकाशाचं कार्य आहे, तो आकाशामध्ये मिळून गेला, वेगळा आता दिसत नाही. पण एखाद्याला वाटलं की पाहायचं जरा आपण पाहू बरं वारा आहे का, तर वारा आहे याचा त्याला पडताळा घेता येईल का, त्या वाऱ्याची सिद्धी करता येईल का? करता येईल. जरी वारा हलवूनी पाहिजे म्हणजे त्यांनी जर पंखा घेतला आणि पंख्याने तो एखादा मनुष्य घामाघूम झाला की पंखा घालतात, पंखा घातलं ते वारा हलतो की नाही, पंख्यावर वारा लागतो की नाही त्याला. मग याचा अर्थ वारा विरून गेलाय का पंख्याच्या द्वारा वारा हलवून पाहता येतो. तरी गगना वेगळा देखीजे. आणि त्यावेळेला आकाश म्हणजे तो वारा आहे का? वारा वेगळा आहे वाटतं. गगना वेगळा देखीजे, आकाशाहून तो वारा वेगळा आहे असं वाटतं. अगोदर काय वाटतं होतं? वारा नाहीच, तो गगनाशी एकरूप झाला, वारा आता इथं नाहीच. पण जर पडताळा घ्यायचा झाला तर पाहू शकतो की नाही? पाहू शकतो. कशाने? जरी वारा पवन हलवून पाहिजे, हलवून पाहिला म्हणजे पंख्याने हवा घातली, हलवला, तर गगना वेगळा देखीजे, तर आकाश वेगळा आणि हा वायू वेगळा असं वाटतं की नाही?
वाटतं बरं एरवी गगन तो सहजे असे जैसे, पण समजा तुम्ही हलवून नाही पाहिलं तर तो काय आहे? गगन आहे. आकाशरूप आहेच का नाही? आणि हलवून पाहिलं तेव्हा वेगळा भासतो का? तेव्हा आकाशरूपच आहे. पण तुम्हाला वेगळा जाणवला की नाही? तशी ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक जी भक्ती आहे ती भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम. भक्त्यर्थ कल्पिलेल्या द्वैतात काय वाटते? भक्त्यर्थ केलेलं कल्पित द्वैत आहे. आणि तत्वता पाहिलं एरवी जर तुम्ही पंख्याने वारा घातला नाही तर तो आकाश सहजच वारा आहेच आहे. त्याप्रमाणे भक्त हा अद्वैत स्वरूप आहेच आहे. म्हणून एरवी गगन तो सहजे आशे जैसे. 2-3 वेळा राहिल्यात, वेळ लागेल असू दे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.